हाय हॅलो नमस्कार. आज आपण अशा प्रकारचे प्राजक्ताचे फूल कसे बनवायचे आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी काय काय मटेरियल लागेल. त्यासाठी इथे मी हे राईस बीड्स घेतले आहेत. साधारण हे मी 11 बीड्स घेतले आहेत. त्याचप्रमाणे इथे मी हे 0 नंबरचे मेटलचे गोल्डन कलरचे बीड्स घेतले आहेत. हे गोल्डन कलरचे 11 मणी मी घेतले आहेत. त्याचप्रमाणे हा 6 mm चा मी क्रिस्टलचा मणी घेतला आहे. तसेच ज्वेलरीसाठी मी ही 0.3 mm ची वायर घेतली आहे. तसेच वायर कटिंगसाठी मी कटर घेतले आहे. इथे मी 0.3 mm ची वायर कट करून घेतली आहे. त्यानंतर इथे मी हा राईस बीड ओवत आहे. अशा प्रकारे ओवून घेतल्यानंतर त्यानंतर एक 0 mm चा गोल्डन बीड्स मी ॲड केला. अशा प्रकारे त्यानंतर मी असं टर्न करून अशा प्रकारे राईस बीड खाली येईल आणि गोल्डन बीड्स वरती राहील. अशा प्रकारे त्याची पोझिशन घेतली आहे. त्यानंतर तारेचे दुसरे टोक अशा प्रकारे व्हाईट बीड्समध्ये ॲड करायचे आहे आणि असे ओढून घ्यायचे आहे. जेवढे तुम्ही व्यवस्थित ओढून घ्याल, जेवढे तुम्ही टाईट कराल, त्यानंतर येणारी प्रत्येक मणीची पाकळी ही अशी छान घट्ट बसेल. त्यामध्ये गॅप जास्त असणार नाही आहे. त्यामुळे हा जो पहिला मणी आहे किंवा ही जी पहिली मोत्याची पाकळी आहे ती व्यवस्थित करून घ्यायची. त्यानंतर सेम प्रोसेस मी पुन्हा केली. म्हणजे अशा प्रकारे आपण ते 11 मणी म्हणजे 11 मोत्यांच्या पाकळ्या बनवून घेतल्या प्राजक्ताच्या फुलासाठी. सेम प्रोसेसने आपण सर्व पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व मोती फिक्स करून घ्यायचे आहेत टाईट करून. त्यानंतर इथे मी हा 6 mm चा क्रिस्टल मणी घेतला आहे आणि तो देखील ॲड करायचा आहे, अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 0 mm चे हे गोल्डन बीड्स ॲड करत आहे. इथे मी साधारण 11 गोल्डन बीड्स घेतले आहेत. ते सर्व ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे 11 गोल्डन मणी ओवून घेतल्यानंतर जो पहिला मणी आहे त्यामध्ये ही वायर ॲड करायची आहे आणि बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे व्यवस्थित ती ओवून घ्यायची आहे, जेणेकरून या गोल्डन बीड्स जे आपण ॲड केले आहेत त्याचा शेप व्यवस्थित राऊंड येईल आणि ते छान फिक्स बसतील. अशा प्रकारे आपले हे प्राजक्ताचे फूल तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. अशाच प्रकारे मी ज्वेलरीचे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे.